पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते मुंबईमध्ये वेव्स परिषदेचं उद्घाटन। जगभरातील कलेची 4 दिवस देवाणघेवाण। जागतिक ख्यातीचे कलाकार सहभागी। राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार समितीची आज पहिली बैठक। माजी रॉ प्रमुख आलोक जोशी यांची समिती अध्यक्षपदी नियुक्ती। बदल केल्यानंतर पहिलीच बैठक। पाकिस्तानकडून पुन्हा एकदा शस्त्रसंधीचं उल्लंघन। एलओसीवर पाककडून गोळीबार तर भारतीय सैन्याचं पाकच्या गोळीबाराला चोख प्रत्युत्तर। देशात जातनिहाय जनगणना होणार। केंद्राच्या निर्णयाचं काँग्रेससह विरोधी पक्षांकडून स्वागत। यंदा युद्ध परिस्थिती असणार। पाऊस सर्वसाधारण तर देशात पिकाची परिस्थिती साधारण राहणार। भेंडवळच्या भविष्यवाणी भाकीत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांकडून हुतात्म्यांना अभिवादन। संयुक्त महाराष्ट्र चळवळीत बलिदान दिलेल्या हुतात्म्यांना पुष्पचक्र अर्पण। महाराष्ट्र राज्याच्या 66व्या स्थापना दिनानिमित्त मुंबईतील शिवाजी पार्क येथे राज्यपालांच्या हस्ते ध्वजवंदन। मुख्यमंत्र्यांचीही उपस्थिती। कामगारांच्या न्याय हक्काचं समर्थन करणारा कामगार दिन। जगभरात कामगार दिनाचा उत्साह। महाराष्ट्र स्थापना दिवसानिमित्त मुख्यमंत्र्यांकडून वर्षा शासकीय निवासस्थानी ध्वजवंदन तर उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या हस्ते पुण्यात ध्वजवंदन। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।